श्री स्वामी समर्थ मंडळी. मिथुन राशीचा खरा प्रवास हा इतर कुठल्याही राशीसारखा सरळ, साधा किंवा सोपा नसतो. बाहेरच्या जगाला दिसतं ते फक्त तुमचं चैतन्य, तुमची बोलण्याची कला आणि तुमचं मोहक व्यक्तिमत्व आणि तुमचा प्रभावी संवाद. लोकांना वाटतं की तुम्ही नेहमी आनंदी, आत्मविश्वासाने भरलेले आणि परिस्थिती हाताळण्यात तरबेज आहात. पण वास्तव काही वेगळंच आहे. तुमच्या अंतर्मनात किती गोंधळ चालतो, किती वेदना तुम्ही गिळून टाकता आणि किती वेळा स्वतःच अश्रू पुसले, हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. मिथुन राशीने मागील काही वर्षात एक गोष्ट खोलवर शिकली. लोक चेहऱ्यावर हसतात पण आतून द्वेष करतात. नातेवाईक प्रेम दाखवतात पण आतून तुमच्याच प्रगतीचा हेवा करतात. आणि मित्र तुमच्याजवळ येतात पण तुमच्याकडून फायदा मिळेपर्यंतच. तुमच्या यशाने लोक चिडतात आणि तुमच्या अडचणीवर लोक खुश होतात. तुम्ही इतके वेळा जखमी झालात की आता तुमची सहनशक्तीच नव्याने तयार झाली आहे. तुम्ही जे भोगलं तो फक्त काळ नव्हता, तर ती होती एक परीक्षा, कर्माची परीक्षा, तुमच्या स्वभावाची परीक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नशिबाचं वळण बदलण्याची तयारी. पण आज तुम्ही जिथे उभे आहात तो काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. या दरवाजाच्या एका बाजूला आहेत भोगलेले दिवस, कपटी नातेवाईक, स्वार्थी मित्र, फसवे शब्द आणि अनपेक्षित विश्वासघात. आणि दुसऱ्या बाजूला आहे तुमचं भविष्य पुन्हा जागृत होत आहे, जिथे नशीब अचानक फिरायला तयार झालं आहे, जिथे तुमच्यासाठी नवीन लोक, नवीन संधी आणि नवीन उंची उघडणार आहे. हा लेख म्हणजे तुमच्या भूतकाळाच्या राखेतून उगवणाऱ्या नवीन मिथुन राशीचा प्रवास आहे, ज्यात तुम्ही जाणून घेणार आहात काय घडलं आणि काय बदलत आहे आणि पुढे काय होणार. हे आता सुरू करूया हा सखोल प्रवास मिथुन राशीच्या सत्याचा, संघर्षाचा आणि नवीन जन्माचा. नंबर 1 आहे भूतकाळातील भोगलेले दिवस. मिथुन राशीचा मौन संघर्ष. मिथुन राशीचा भूतकाळ म्हणजेच एक शांत युद्ध होतं. ही अशी लढाई होती जी तुम्ही कोणालाही न सांगता, कोणाकडूनही मदत न मागता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवस स्वतःशी झुंज देत होतात. मिथुन राशीची सर्वात मोठे दुःख हे की राज भावनिक असते, विचारशील असते, लोकांना मदत करून आनंद मिळवते. पण हाच स्वभाव तुमच्या सर्वात मोठ्या अडचणीचं कारण ठरला. घरातल्या लोकांनी दिलेला छुपा त्रास, तुम्हाला दुखावणारे, चुकीचे वागणारे आणि तुमच्या बोलण्याला किंमत न देणारे लोक, जे तुम्हाला बाहेर नव्हे तर घरामध्ये भेटले. तुमच्या विश्वासावर वार करणाऱ्यांची संख्या जास्त होती. तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता, मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्याशी असं का होतं. काही नातेवाईकांनी तुमच्या प्रगतीचा हेवा केला, तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमच्यावर दोष ठेवले, तुमच्या निर्णयांवर टीका केली आणि तुमचा आत्मविश्वास गळून जाईल अशी वागणूक केली. तुम्ही किती वेळा मनातल्या मनात रडलात हे तुमच्या जवळच्या लोकांना माहिती नाही. मित्र नावाखाली स्वार्थी लोक मिथुन राशी मैत्रीला खूप महत्त्व देता. तुम्ही हसता, खेळता, सोबत देता, ऐकून घेता, त्यामुळे लोकांना वाटतं की तुम्हाला भावना नाहीत. हे मित्र तुमच्याकडे येत होते, तुमच्या बुद्धीच्या संपर्काचा आणि तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन जात होते. तुम्हाला गरज असताना मात्र अनेकांनी पाठ फिरवली. अनेकदा तर तुमच्या नावावर चुकीचे निर्णय घेऊन दोष तुमच्याच डोक्यात टाकण्यात आला. लोकांनी तुमच्याबद्दल खेळलेले गुप्त डाव, तुमच्या चांगल्या गुणांचा लोकांनी गैरफायदा घेतला. तुमचं बोलणं आणि तुमची माहिती हे सगळे इतरांच्या फायद्यासाठी वापरण्यात आलं. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर आरोप लावले गेले, अफवा पसरवण्यात आल्या. तुमच्या मनाला सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं ते अनेकदा तुमच्याच कुटुंबातील किंवा जवळच्या वर्तुळातील होते. हा काळ इतका भयानक होता की तुम्हाला स्वतःलाच कधी शंका यायची की मी चुकीचा आहे का, माझ्यातच दोष आहेत का. पण सत्य ही तुमची परीक्षा चालू होती. हा काळ ब्रह्मदेवाचा दिलेला कठीण टप्पा होता, ज्यातून तुम्ही अधिक मजबूत होऊन बाहेर पडलात. नंबर 2 आहे वर्तमान आणि तुमच्या जीवनात चालू असलेला निर्णय टप्पा. ज्या टप्प्यावर आहात तो फक्त बदलाचा टप्पा नाही, तो तुमच्या नशिबाचं वळण बदलणारा निर्णय टप्पा आहे. हा काळ असा आहे की तुम्ही भूतकाळातील ओझे मागे टाकत आहात आणि भविष्यातील उन्नतीकडे चालू लागला आहात. जिथे लोक दूर होत आहेत ते तुम्हाला अचानक जाणवत असेल. काही लोक हळूहळू तुमच्यापासून दूर होत आहेत. काहींच्या बोलण्यात बदल दिसतोय, काहींचा मुखवटा गळतोय. ही अचानक घटना नाही, ही ब्रह्मदेवाची साफसफाई आहे. ज्यांनी तुमची ऊर्जा खाल्ली, विश्वास फोडला, स्वार्थ केला, अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून दूर केलं जाते. तुमच्या बुद्धीची खरी ताकद पुन्हा जागृत होत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःवरचा विश्वास ठेवले विसरलात, पण आता तुमची आतील शक्ती जागृत होत आहे. तुमचा विचारपण, निर्णय क्षमता, ध्येय आणि विश्लेषण शक्ती परत येत आहे. तुम्ही आता चुकीच्या कोण आणि बरोबर कोण हे लांबूनच ओळखू शकता. लोकांच्या नजरेतून, वागण्यातून, शब्दामधून तुम्ही त्यांचा स्वार्थ टाळू शकता. तुमच्या आयुष्याची दिशा स्पष्ट होत आहे.
आधी तुम्ही गोंधळलेले होतात, कुठे जावं, काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा. पण आता तुमच्या मनात एक वेगळी स्पष्टता निर्माण होत आहे. तुम्ही तुमच्या करिअर, नात्यातील, पैशातील, लोकांच्या बाबतीत आणि प्रगल्भ झालात. जी कामं आधी अडकलेली होती ती आता पुढे सरकू लागली आहेत. जी स्वप्ने आधी दूर वाटत होती ती आता हाताशी येऊ लागली आहेत. मानसिक शांतता वाढत आहे. हा काळ तुम्हाला आतून शांत करतोय. आधीचा गोंधळ आता कमी होऊ लागला आहे. तुम्ही स्वतःची किंमत ओळखत आहात. तुम्ही स्वतःसाठी उभे राहू लागलात. नशिबाचा टर्निंग पॉईंट हा काळ सामान्य नाही. हा काळ असा आहे की तुम्ही पुढे जा अनुभवावर आहात. ते भूतकाळापेक्षा संपूर्ण वेगळं असेल. जुने अध्याय बंद झाले आहेत, नवा अध्याय सुरू होत आहे. हा निर्णय टप्पा तुम्हाला सांगतो की आता भूक संपली आहे, फळ मिळवण्याची वेळ आली आहे. नंबर 3 आहे पुढील दिवस. मिथुन राशीच्या जीवनातील मोठे वळण. मिथुन राशीचे पुढील दिवस साधे किंवा सामान्य नसतील. भूतकाळात तुम्ही जितकं सहन केलं तितकंच आता ब्रह्मदेव तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देत आहेत. हा काळ म्हणजे तुमच्या जीवनातील मोठ्या उठावाचा टप्पा आहे. तुमच्यावरून हटवणारा कर्माचा काळ. गेल्या काही वर्षांनी तुम्ही आर्थिक, मानसिक आणि भावनिक तणाव दिला, पण आता कर्मचक्र बदलत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमच्या उंचीपुढे शांत होतील. तुमच्या मनात जे प्रश्न होते त्यांची उत्तरे मिळू लागतील. तुमच्या आयुष्यात काम, करिअर, व्यवसाय किंवा शिक्षणात एखादं नवीन दार उघडतील. जिथे आधी अडथळे होते तिथे आता गती आणि प्रगती मिळेल. तुमची बुद्धी आणि संवाद कौशल्य तुम्हाला मोठ्या संधी देईल. हे वळण अपेक्षित असू शकते, ज्यात अचानक तुमचा मार्गच बदलून जाईल, पण तो बदल चांगला असेल. पैशांच्या बाबतीत मनाचं ओझं हलकं होईल. अडकलेले पैसे मिळतील, नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. एखाद्या परिवारात वाद, कर्ज किंवा आर्थिक दडपणही संपुष्टात येईल. तुमच्या किमतीची ओळख. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता तुमची किंमत कळू लागेल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्यासमोर स्वतःलाच लहान पाडतील. हा काळ तुम्हाला नवीन व्यक्ती महत्त्व देईल. तुम्ही आता कोणावरही अनाठायी विश्वास ठेवणार नाही. तुम्ही स्वतःची सीमा ठरवाल आणि सर्वात महत्त्वाचं, लोक तुम्हाला वापरणं कमी करतील. कारण आता तुम्ही त्यांना ओळखायला शिकलात. कपटी नातेवाईकांपासून कसे वाचाल? मिथुन राशींनो, भूतकाळात जेवढा त्रास नातेवाईकांकडून भोगला तो इतर राशींना कमीच भोगावा लागतो. म्हणून हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. बोलणं कमी, निरीक्षण जास्त. नातेवाईक कपटी असतील तर त्यांच्यासमोर जास्त बोलू नका, कारण तुमच्या शब्दांना वाकवून फिरवून लपवता. त्याऐवजी शांत राहा आणि त्यांचं वागणं निरीक्षण करा. ते काय बोलतात त्यापेक्षा ते काय लपवतात यावर जास्त लक्ष द्या. तुमचं यश, तुमची योजना कोणालाही सांगू नका. मिथुन राशी, हवेतल्या हवेत आपले प्लॅन बोलून जातात, पण कपटी नातेवाईक हेच प्लॅन आढळतात, थांबवतात आणि तुमच्याचवर वापरतात. म्हणून आता तुमचं पुढचं पाऊल, तुमचं काम, तुमचा उद्देश फक्त तुमच्यापाशीच ठेवा. भावनिक ब्लॅकमेल होऊ देऊ नका. कपटी नातेवाईकांची सर्वात मोठी सवय म्हणजे भावनिक शब्द वापरून तुम्हाला कमकुवत करणे. जसं आमच्यासाठी हे करायला हवं, तो आमचा नाहीस, तू बदललास, हा फक्त एक खेळ आहे. तो ओळखायलात की तुम्ही वाचलात. अंतर ठेवा पण नातं तोडू नका. कपटी लोकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे, परंतु नातं तोडणं आवश्यक नाही. कारण अशा लोकांना दूर ठेवण्याची सर्वात मोठी ताकद आहे मर्यादा. योग्य लोकांना ओळखा. तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यासाठी उभे राहणारे, तुमच्या दुःखी काळात साथ देणारे लोक तुमचे खरे नातेवाईक आहेत. बाकी सगळे फक्त परिस्थितीनुसार बदलणारे चेहरे. स्वार्थी मित्रांना कसे ओळखाल? मिथुन राशीच्या मैत्रीवर खूप विश्वास ठेवला जातो. म्हणूनच या राशीला मित्र अनेक वेळा त्रास देतात, पण त्यांना ओळखणं अतिशय सोपं आहे. जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या गरजेतून किती दूर पडतात ते पहा. स्वार्थी मित्रांचा पहिला गुण असा की तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा ते दिसणार नाहीत. काम झाल्यावर गायब आणि फायदा हवा असेल तेव्हा उपस्थित. तुमच्या यशावर त्यांची चेहऱ्याची चाचणी करा. स्वार्थी मित्रांना तुमचं यश सहन होत नाही. तुमच्या चांगल्या बातमीवर उत्साह दाखवत नाहीत. त्यांना आतून तुमच्या उंचीचा हेवा वाटतो. ते माहिती असताना इतरांना देतात. तुम्ही त्यांना गुपित सांगितलं की ते इतरांपर्यंत पोहोचवतात. स्वार्थी मित्रांसाठी तुमचं गुपित म्हणजेच त्यांचं सामाजिक चलन असतं. तुमच्या अपयशांना त्यांना आनंद दिसतो. तुमचे मन जळत असताना त्यांना एक वेगळी शांतता दिसते, कारण त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यापासून पुढे जाणार नाहीत. तुमचा वापर करण्याची त्यांची पद्धत, कधी पैसे, कधी तुमची ओळख, कधी तुमचा वेळ, कधी तुमची मानसिक शक्ती, हे लोक तुमचा वापर करतात. तुम्ही दिलं तर ठीक, पण तुम्ही नकार दिला की त्याचं खरं रूप समोर येतं. खरी मैत्री आणि स्वार्थी लोक यात फरक. खरा मित्र तुम्हाला प्रोत्साहन देतो, स्वार्थी मित्र तुम्हाला थांबवतो. खरा मित्र तुम्हाला वाढताना आनंदी होतो आणि स्वार्थी मित्र तुम्हाला थकलेला पाहून समाधान पावतो. नंबर 6, मिथुन राशीचा नवा जन्म. मिथुन राशीचा संपूर्ण प्रवास हे 2 गोष्टींमध्ये विभागलेला आहे.
भूतकाळातील अंधार आणि भविष्याचं उजाड. पाहता भूतकाळाने तुम्हाला खूप काही शिकवलं आणि भविष्य तुम्हाला खूप काही देणार आहे. या दोन्ही टोकांमध्ये उभा आहे आज तो क्षण, जिथे तुम्ही भूतकाळाचा धडा आणि भविष्याचं दूरध्वनी हातात घेऊन उभे आहात. ज्या दुःखांनी तुम्हाला आतून हलवलं, त्या लोकांनी तुमचा विश्वास तोडला, ज्या मित्रांनी तुमचा उपयोग केला आणि ज्या घरच्यांनी तुमच्यावर शब्दांनी वार केले, त्यांना एकच काम केलं आहे, त्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं. मिथुन राशीचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. प्रत्येक अपमानाने तुमचा अहंकार नाही तर तुमचा आत्मविश्वास घडवला. प्रत्येक फसवणुकीने तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण केली. प्रत्येक चुकीच्या नात्याने तुमचं मन शहाणपणात बदललं. भूतकाळ म्हणजे तुमचे शिक्षण होते, तर ती होती तुमची तयारी. अंधाराने तुम्हाला मोडण्याचा प्रयत्न केला, पण त्या अंधारातून तुम्ही नव्याने घडून बाहेर आलात. आता काय बदलणार? आता ग्रहस्थिती, वेळ आणि नशीब सगळंच तुमच्या बाजूने वळत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते मागे राहणार नाहीत. ज्यांनी तुमच्या वेदना समजून घेतल्यात तेच तुमच्या सोबत उभे राहणार. मिथुन राशी आता अशा काळात प्रवेश करत आहेत जिथे तुमचे विचार शक्ती तुम्हाला उंच नाही, तुमचे शब्द तुमची ओळख निर्माण करतील. तुमची क्षमता आता थांबवता येणार नाही. तुमचा आत्मविश्वास लोकांना घाबरवणार आणि तुमची नवीन ताकद लोकांना आश्चर्यचकित करणार. आजवर तुम्ही लोकांकडे धावलात, पण आता लोक तुमच्याकडे येणार. तुम्ही मित्र शोधत फिरलात, पण आता खरी माणसं तुम्हाला शोधत येतील. तुम्ही नाती जोडली, पण आता नाती तुमच्यासाठी बांधली जातील. नशिबाचा हा नवा वळण म्हणजे मिथुन राशीचं नाव आहे, जन्म आहे. तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक वेदनेचे उत्तर आता आयुष्य तुम्हाला परत येणार आहे. यशात, सर्वांनाच योग्य लोकात आणि शांततेत. अशा टप्प्यात जिथे तुम्हाला पुन्हा स्वतःशी प्रेम करायला जमेल. अंतिम सत्य हेच की तुमच्यावर जे काही घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हतं, ते तुम्हाला घडवण्यासाठी होतं. आणि आता तुम्ही त्या उंचीवर जाणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.